भाऊ एक मुद्दा असा होता की आता म्हणजे दोन एक घडामोडी दिसतात. एक तर म्हणजे दोन ठाकरे एकत्र आले मुंबईमध्ये आणि मध्ये एक चर्चा सुरू झाली होती की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार. तर ह्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे या दोन्ही घडामोडीकडे? दोन्ही ठाकरे जे आलेत ना, उद्धवजी आणि राजसाहेब, हे वेगळे कोणत्या कारणाने झाले होते? राजकीय कारणाने झाले होते. हो. मी की तू, हो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मी खरा वारस की तू खरा वारस? हो. राजकारणात, हो. राजकीय वारस. हो. पारिवारिक तर जो जन्म आहे, वडिलांनी दिला जन्म, तो तर आपले हो. न्यायाने वारस आहे, कौटुंबिक वारस आहे. पण राजकारणाचा वारस झुंटा झुंटा दोन भाऊ वेगळे झाले. आता दोन भाऊ एक होण्याचं कारण काय? तर राजकीय कारण आहे. जेव्हा एक आणि एक 11 करता येत नाही, हम्म. ते भाजपा महायुती एक आणि एक 11 करताय. एक आणि एक दोनच होतात, हम्म. पण एक आणि एक म्हणून 11 म्हणून आम्ही काम करतोय. आता यांच्याकडे शून्य आहे. दोनही शून्य जेवढ केलं तरी शून्य येणार आहे बेरीज. त्यामुळं शून्य शून्यची बेरीज करा की शून्य शून्य समोर मांडा, शून्यच येणार आहे. तर शून्य शून्य असलेले लोक एकत्र आले, शून्यच बाहेर निघणार आहे. एक आणि एक करायची भूमिका नाही आहे, कारण अजेंडा नाही आहे. तुम्ही अजेंडा विसरलेला आहे. तुमचा अजेंडा काय? मराठी. मराठी. म्हणजे हे म्हणते मी म्हणजे मराठी, मी म्हणजे मुंबई, मी म्हणजे सर्व. म्हणजे मी म्हणजे राजसाहेब उद्धवजी म्हणजे मराठी आहेत का? राजसाहेब आणि उद्धवजी म्हणजे पूर्ण मराठी झालं का? या महाराष्ट्राचा राहणारा प्रत्येक व्यक्ती मराठी आहे. मी म्हणजे मुंबई ही भाषा. आणि सकाळी झोपून उठल्यापासून टोमणे मारणं. म्हणजे तुम्ही सांगा, टोमणे म्हणजे काय? निगेटिव्हिटी. ज्या पक्षाची सुरुवातच निगेटिव्हिटी सकाळी झोपून उठल्यानं होते, तो का पॉझिटिव्ह विचार करणार आहे? आणि पॉझिटिव्ह विचार करणार नाही तर पॉझिटिव्ह माणसं जुळतील कसे? निगेटिव्हिटीच्या राजकारणात तुम्हाला निगेटिव्हिटी, त्या निगेटिव्हिटी मध्ये तुम्हाला हेच वाटतं मग हारला पक्ष. ते मशीन बंद झाली होती, मशीन बिघडली होती, वोट चोरी झाली, पैसे वाटले आणि ते मग सरकारचा दुरुपयोग केला, 10 कारणं तयार. पण भाजप असं करत नाही. भाजप निवडणुकीत जेव्हा पराभव होतो तेव्हा शिकतं. आम्ही आत्मचिंतन करतो, आम्ही शिकतो, त्यातून जिंकतो. पक्ष जेव्हा हारतो तेव्हा आम्ही त्याला हार समजत नाही. लोकसभेत जसं झालं आम्ही त्यातून शिकतो. आम्ही लोकसभेत हारलो, 2 लाख मतांनी 31 सीट पडल्या. 2,50,00,000 मतं महाविकास आघाडी, 2,48,00,000 मतं महायुती. 2 लाखाचा फरक होता, 2 लक्ष मताचा. आम्ही विचार केला, 2 लक्ष मतं जर कमवले तर आम्ही जिंकू शकतो. त्यातून आम्ही शिकलो, आत्मचिंतन करून. 15 दिवस आत्मचिंतन केलं परभावात आम्ही. आणि प्रत्येक नेत्याने ठरवलं संघटनेने काय केलं पाहिजे, यातून काय शिकायचं, संघटनेनं पुढे काय करायचं. सरकार म्हणून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसच्या सरकारने लोकसभेच्या पराभवातनं काय शिकले? तर मग 4 योजना आणल्या. 4 योजना आणून मग जिंकण्याचा निर्णय घेतला. काय फरक पडला की 2,48,00,000 आम्ही 3,18,00,000 गेलो. शिकलो आणि जिंकलो. ते तिथेच राहिले. विरोधक शिकतच नाही. विरोध शिकतच नाही, आत्मचिंतनच करत नाही. सकाळी झोपून उठले, ते वोट चोरी झाली होती, ते मतदाराची खराब आहे, मतदाराची सर्वांसाठी खराब आहे. ते निगेटिव्हिटी जेवढी तुम्ही ठेवाल राजकारणात तेवढं तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. यांचं राजकारण निगेटिव्हिटीच्या आधारावर आहे, महाविकास आघाडीचं. आमचं राजकारण 51% व्होट शेअर घेण्याचं विकासाचं राजकारण आहे आणि आम्ही शिकून जिंकतो आहे.